गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये मी अनामिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते। एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर। देवेंद्र फडणवीस सरकारने अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदान मंजूर करण्यात आलाय। याला शिवसेनेने आक्षेप नोंदवत मतविभाजनी करण्याची मागणी केली आहे, मात्र त्यांची मागणी अद्याप मंजूर झालेली नाही। तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी या विश्वासदर्शक ठरावाला विरोध दर्शवला आहे। विधानसभेत नियम धाब्यावर लावून घटनेची पायमल्ली करून सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला, याचा आम्ही धिक्कार करतो। हिम्मत असेल तर पुन्हा बहुमत सिद्ध करा, असं आव्हान शिवसेना नेते रामदास कदम यांनी फडणवीस सरकारला केले। देवेंद्र फडणवीस सरकारने आज आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला, मात्र शिवसेनेने त्यावर आक्षेप नोंदवलाय। मतविभागणी करण्याची शिवसेनेची मागणीही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळली, त्यामुळे शिवसेना फारच संतप्त झाली। विश्वासदर्शक ठराव मंजूर होण्यासाठी मतदान व्हायला हवं होतं, मात्र तसं न होता घटनेचा गळा घोटून हत्या करून सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला। महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे। हिम्मत असेल तर फडणवीस सरकार यांनी विश्वासदर्शक ठराव पुन्हा मांडावा आणि बहुमत सिद्ध करावं, असं रामदास कदम म्हणाले। त्याचबरोबर या संदर्भात सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं। आवाजी मतदानानं कळता नियम क्रमांक 23 प्रमाणे यांना मतदान घ्यायला हवं होतं। विश्वासदर्शक ठरावाची जी प्रथा परंपरा होती ती पायदुळी तोडण्याचं काम आज भाजपाकडून झालंय आणि म्हणून याचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय। तुमच्यात हिम्मत असेल तर आणा सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठराव पुन्हा आणि आपली किती मेजॉरिटी तुमची आहे ती दाखवा। आईने आता जे सांगितलं अंदर की ये बात है, राष्ट्रवादी भाजप के साथ है। सभागृहामध्ये भाषण करताना आबा असं म्हणाले की आजपर्यंत सरकार पाठिंबा मागत होते, आम्ही पाठिंबा घेऊन त्यांच्या मागे लागलेलो आहोत, अशा प्रकारचं भाष्य सभागृहात केलं। नियम 25 नुसार जसा 23चा नियम बाईने कोट केला इथे नोंदला, तसा नियम 25 नुसार अध्यक्षांना हे म्हणावं लागतं, अनुकूल आणि प्रतिकूल यावर मतदान घ्यावं लागतं। पण पहिल्यांदा या सदनामध्ये असं घडलं की अध्यक्ष हे एवढे भांबवलेले होते का मुद्दाम करत होते माहित नाही। अनुकूल आणि संमत अशा प्रकारचं त्यांनी केलं, प्रतिकूल विचारलं नाही। खालून सर्व सन्मान्य सदस्य पोल करत होते, त्यांनी पोल मागू दिलं नाही आणि भाई म्हणाल्याप्रमाणे 123 वर आणखीन मिळवू असं महाराष्ट्राला सांगणारा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारवर वाजपेयींच्या 13 दिवसाची सरकारची पाळी नक्की आज येणार होती याची त्यांना खात्री होती। हे सरकार आज पडणार होतं आणि म्हणूनच त्यांनी आज सगळा बनाव केला आणि आज हा पराभव न स्वीकारता पळालेले आहेत। आणि भाई म्हणाले म्हणजे 40 काल जे सभामध्ये घडलं की यापुढे या सदनामध्ये विदर्भ बोलता येणार नाही, त्याचा बदला म्हणून काल सगळे विदर्भाचे आमदार एकत्र आले आणि त्यांनी कदाचित अजून सांगितलं की उद्याच्या आम्ही मतदान सहभागी होणार नाही। त्या भीतीपोटी आज अधिवेशन गुंडाळतात त्याप्रमाणे आज मतदान गुंडाळण्याचं या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमतःच असं घडलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महाराष्ट्र लुटण्याची आहे, भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करण्याची आहे। राष्ट्रवादी म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी कुडतरणारा एक उंदीर आहे, अशी जाहीर टीका करतानाच अशा उंदराच्या पाठिंब्यावर तुम्ही महाराष्ट्र चालवणार का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय। भाजप जवळ करायला तयार नसूनही शिवसेनेने राज्यातील सत्तेत सहभागी होण्याची आस अद्याप सोडलेली नाही, त्यामुळे शिवसेना वारंवार भाजपला नैतिकतेची आणि राष्ट्रवादीच्या भूतकाळाची आठवण करून देते। अखेरचा प्रयत्न म्हणून बुधवारी पुन्हा उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या विवेकबुद्धीला आव्हान केले। फडणवीस म्हणतात, राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही मागितला नव्हता, त्यांनी आपणहून दिलेल्या पाठिंब्याशी आणि त्यांच्या भूमिकेशी भाजपला काही देणं घेणं नाही। मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका त्यांच्या बाजूने बरोबर आहे, पण त्यांचे समर्थन लंगडे आहे। भाजपच्या बाजूने स्वतःचे 121 आमदार असले तरी बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे। हा आकडा सरकारचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट कसा दाखवणार? बहुमतासाठी भाजपला नाना खटपटी लटपटी कराव्या लागणार आहेत, त्या कोणत्या ते जनतेसमोर मांडावे लागेल।
झी मराठीवरील जय मल्हार या लोकप्रिय मालिकेत हेगडी प्रधानाची महत्त्वाची भूमिका साकारत असलेले अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय। त्यांच्या या आकस्मिक एक्झिटनं मराठी मालिका विश्वाला मोठा धक्का बसलाय। दुपारी 1:30 वाजता अतुल यांच्यावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत। सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सांगली जिल्हा न्यायालयाच्या वतीने पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते। सर्वसामान्य जनतेला न्यायालयात स्वतःची केस लढवणे व प्रमाणापेक्षा पैसे मोजावे लागतात, यासाठी हा दिवस साजरा केला जातो, म्हणून सांगली जिल्हा न्यायालयानं पोस्टर प्रदर्शन केलं। या पोस्टर प्रदर्शनामध्ये हुंडाबळी, फसवणूक, घरगुती भांडणे, शेतीविषयक अशा आशयाची पोस्टर व कायदेविषयक पुस्तके ठेवण्यात आली होती। यावेळी प्रमुख जिल्हा सत्र व न्यायालयाचे एडी उपाध्याय यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व सर्व सत्राचे न्यायाधीश व वकील, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सौ देशपांडे सचिव यांनी केले। नागरिकांना वारंवार आवाहन करूनही परगावी जाताना त्यांच्याकडून काळजी घेतली जात नाही, यामुळे बंद घरे, बंगले फोडण्याचे प्रकार वाढत चालले आहेत। याला आळा घालण्यासाठी नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयात लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, यामुळे चोरीस आळा बसणार आहे। तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्रामबाग पोलीस निरीक्षक भांगे यांनी केले आहे। चोऱ्यांच्या संदर्भात जनतेचं प्रबोधन करण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे। तरीसुद्धा कामाच्या व्यापातून काही लोक बाहेरगावी जाताना मूल्यवान वस्तू या घरात ठेवून जातात। कदाचित त्यांना लॉकर उपलब्ध नसावा किंवा त्यांची अडचण असावी, या संकल्पनेतून वरिष्ठांनी ज्यावेळेला हे लोक बाहेर जातात त्यावेळेला त्यांच्या मूल्यवान वस्तू संरक्षणार्थ पोलीस स्टेशनला जर आणून ठेवल्या तर तशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना विचाराधीन आहे आणि लवकरच आम्ही ते अंमलात आणू। मी या प्रसंगी लोकांना आवाहन करू इच्छितो की जाताना त्यांच्या ज्या मूल्यवान वस्तू आहे त्यांना लॉकर उपलब्ध नसतील तर अल्प कालावधीसाठी, अगदीच खूप मोठ्या पिरियडसाठी हे योजना राबवणं थोडंसं गैरसोयीचं होणार आहे, परंतु अल्प कालावधीसाठी या ठिकाणी तर ते आणून देतील तर ते संरक्षणार्थ आम्ही या ठिकाणी ती योजना राबवणार आहे। महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केली आहे, तरी जामोद तालुक्यात सर्रास गुटखा विक्री केली जाते। जळगाव जामोद तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असून जवळच मध्य प्रदेशची बाउंड्री आहे। तर खात्याशी संबंधित असलेले पोलीस अधिकारी आपला आर्थिक फायदा बघून आपले खिसे भरतात। यामध्ये पोलीस गुटखा विकणाऱ्यांना हफ्ते देऊन मदत करीत आहेत, कारण मध्य प्रदेशातून येणारा गुटख्याचा माल हा हनवतखेड, भिंगारा, निमखेडी या चोरट्या मार्गाने येतो आणि याची किंमत वसूल करून पोलीस प्रशासक गब्बर झाले आहेत। तर लवकरात लवकर या सर्व बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। मालाडमधल्या उच्चभ्रू वस्तीत भर दुपारी महिलेची घरात घुसून हत्या झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली। शगुफ्ता खान असे या महिलेचे नाव असून घरात कोणीही नसताना गळा चिरून ही हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे। चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मालाड पोलीस तपास करत आहेत। मालाडमधील रुस्तमजी रायवेरा या इमारतीतील 6व्या माळ्यावर राहणाऱ्या शगुफ्ता यांचे पती ऑस्ट्रेलियामध्ये असून त्यांना 2 मुले आहेत। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शगुफ्ता यांची मुले शाळेतून परतल्यानंतर त्यांना आई बेडरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत सापडली। त्यांनी तातडीने जवळच राहणाऱ्या आपल्या मावशीला याविषयी सांगितल्यानंतर मालाड पोलिसांना कळविण्यात आले। पोलीस घटनास्थळी पोहोचले असता घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून कपाटही उघडे असल्याचे आढळले। या हत्येमागे नेमके काय कारण आहे याचा तपास सुरू असून या प्रकरणी एका व्यक्तीवर संशय असल्याचे पोलीस उपायुक्त बालसिंह राजपूत यांनी स्पष्ट केले। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। प्राणी आणि माणसाचे नाते दृढ करण्यासाठी विद्यानगरीत आता प्राण्यांची शाळा भरणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभाग आणि संजीवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पहिल्यांदाच पेट डे अर्थात पाळीव प्राणी दिवस साजरा करण्यात येणार आहे। 16 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसमध्ये आरोग्य केंद्राच्या आवारात सकाळी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे। पेट डेच्या निमित्ताने पशुवैद्यकीय तज्ञ डॉक्टर उमेश करकरे यांच्या चमूसह उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत।
त्याचवेळी त्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती देणार आहेत. शिवाय सोबत आणलेल्या पाळीव पक्षी, प्राणी आणि माशांचीही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. केवळ कायदेशीरदृष्ट्या योग्य असणाऱ्या विदेशी प्राणी, पक्षी आणि पाळीव प्राण्यांची आरोग्य चिकित्सा इथे केली जाईल. शिवाय यावेळी प्राणीविषयक कायद्यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पाळीव प्राण्यांचे खाद्य, वस्तू याची माहिती आणि याचे नमुनेही या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यावेळी प्राणी पक्षी प्रेमीही एकमेकांना भेटून अनुभव शेअर करू शकतात. मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार, अपहरण यांच्यासारख्या गुन्ह्यांना फक्त मुलीच जबाबदार असतात किंवा त्यांचं राहणीमान, त्यांची स्टाईल यावरून मुलींवर होणारे अत्याचार याला मुलगी जबाबदार असते असं ठरवून हात वरती करणारे भरपूर जण आहेत. पण आता हे सर्व निरर्थक ठरले. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये तोकडे कपडे घालून फिरणाऱ्या मुलींवर किती जण शेरेबाजी करतात असा प्रयोग करण्यात आला होता. परंतु न्यूयॉर्कपेक्षा मुंबईसारख्या मेट्रो शहरात मुली, महिला या सर्वात जास्त सुरक्षित आहेत हे सिद्ध झाले. हे आपण आपल्या मुंबईबद्दल बोलतोय. हा व्हिडिओ मुंबईत शूट करण्यात आला आहे. मिनी स्कर्ट घातलेल्या या मुलीवर कुणी शेरेबाजी करतंय का हे हा छुपा कॅमेरा टिपतोय. मात्र ही मुलगी मिनी स्कर्टवर मुंबईच्या विविध भागात 10 तास फिरली. या सफरीत लोकांनी तिच्यावर कोणतीही शेरेबाजी केली नाही. हा व्हिडिओ आता यूट्यूबवर व्हायरल होतोय. या व्हिडिओवरून आता असंही म्हणता येईल की न्यूयॉर्कपेक्षाही मुंबईत महिला सुरक्षित आहेत. कारण असाच एक व्हिडिओ न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन स्ट्रीटवर चित्रित करण्यात आला होता. न्यूयॉर्कच्या लोकांनी मॅनहॅटन स्ट्रीटवरून जाणाऱ्या महिलेवर अनेक अश्लील कमेंट केल्या होत्या. विशेष म्हणजे ही मुलगी मिनी स्कर्ट नाही तर जीन्समध्ये होती. मुंबईत मात्र असं काहीही झालेलं नाही. म्हणून मुंबईकरांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे हे कळलंय. याचा विचार आता साऱ्या जगाला करावा लागणार आहे. एवढंच नाही तर तो आचरणात आणण्याचाही प्रयत्न करावा लागणार आहे. गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा ताज्या घडामोडींसह गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.